हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मस्त ना? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल, छान असाल. मीही छान आहे. तर आज आहे संडे आणि समायरा बोलली की मम्मी मला आलू पराठे बनव. तर इथे आलू पराठे बनवती आहे. कांदा मी चॉपरनेच बारीक करून घेतला आहे. बटाटे मॅश करून कांदा ॲड केला, त्यात मिरची ॲड केली, जिरेपूड ॲड केली, चवीनुसार मीठ ॲड केलं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि असं सिंपलच सारण रेडी करत असते मी, जास्त काहीही टाकत नाही. असंच करून बघा तुम्ही पण, खूप छान लागते. आणि हे झाल्यानंतर मी कणिक भिजवून घेतली आणि कणिकही मी तितकीच घट्ट पातळ भिजवली आहे जितकं की सारण आहे आपलं. सारणच्या हिशोबानेच कणिक पातळ किंवा घट्ट भिजवायची, जेणेकरून मग पराठे करताना सारण पराठ्यातनं बाहेर येणार नाही. आणि इथे मी पराठे करायला घेतले आहे. घाई गडबडीत मी इथे तेलच घेतलं आहे, नाहीतर मी तूप घेत असते, तुपाचे पराठे करत असते. मुलींना मी तुपाचेच पराठे देत असते करून. तर इथे पराठे लाटते आहे मी आणि मी थोडं जास्तच सारण भरते आहे, कारण की मला जास्त सारण भरलेले पराठे आवडतात. तर बघा किती छान पराठा लाटला जातो आहे आपला. अजिबात सारण पराठ्यातनं बाहेर येत नाही आहे. एकसारखा पराठा लाटला जातो आहे आणि जेवढा लांबवला तेवढा तो लांबतो आहे, वाढतो आहे आणि किती पातळ बनला आहे बघा. सारण कुठंच बाहेर आलेलं नाही आहे. तर समायरा इथे उभी आहे, कारण की तिला फार भूक लागलेली आहे, कारण की तिच्या आवडतं बनतं आहे काहीतरी. तर मग तिला आवडतं असलं की भूक लागते, अदरवाईज मग तिला चपाती भाजी असली की जेव जेव करायला लागतं, पण ती जेवत नाही. पराठा बघा किती छान झालेला आहे आपला आणि बघा किती छान फुगलेला आहे. असं वाटत नाही आहे की आलू पराठा आहे, असं वाटते पुरणपोळी आहे, पण नाही, हा आलू पराठा आहे. छान झालेला आहे आणि मी असा क्रिस्पी भाजून घेत असते. मला असा क्रिस्पी आवडतो, खरपूस भाजून घेते, मला कच्चा नाही आवडत, त्यामुळे मी असं क्रिस्पीच भाजते. तर पराठा भाजून घेतलेला आहे आणि इनाया रडते आहे, कारण की तिचा झोपेचा टाईम झालेला आहे. तर मी इथे समायराला पराठे देऊन दिले आणि बाकी सगळे पराठे मी करून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान एकसारखे पराठे आपले रेडी झाले आहेत. सगळे सारखे आहेत, पातळ आले आहेत छान आणि अजिबात सारण बाहेर निघालेला नाही आहे आणि किती छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत बघा, दिसत आहेत तुम्हाला. असेच बनवून बघा तुम्ही पण, खूप छान बनतात आणि मला नक्की सांगा बनवल्यावर की कसे झाले आहेत. तर आज होता संडे, तर मिस्टर बोलले की मुलींना कुठेतरी घेऊन जाऊया आपण फिरायला. तर आम्ही त्यांना गार्डनला घेऊन जातो आहोत आणि कुठल्या गार्डनला जातो आहोत हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे निघालो आहोत आम्ही आणि इनाया ॲज युज्युअल तिची पप्पांशी बडबड चालली आहे. एका जागेवरती अजिबात बसत नाही, मागे पुढे तिचं चाललं असतं. पप्पांना थोडं डायवर्ट करते ती गाडी चालवताना, त्यांना थोडंसं डिस्टर्ब होतं. तर मलाच थोडं चिडचिड होतं की ती डायवर्ट करते गाडी चालवताना आणि इथे पप्पांशी उभं राहून राहून बोलती आहे, पण पप्पाही तिला अजिबात चिडत नाही आहे तिच्यावर. मी तरी थोडे चिडले तिच्यावर, पण पप्पा अजिबात चिडत नाही आहे, तिच्याशी छान बोलता आहेत आणि ड्राईव्ह पण करता आहेत. तर तिचं नेहमी असंच असतं. तर तिला खूप बघायला लागतं गाडीत, कारण की ती फार मस्ती करते. आणि इथे आलो आहोत आम्ही आणि आम्ही आलो आहोत पु ल देशपांडे गार्डनला. खूप छान गार्डन आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडणारं गार्डन आहे हे. तसं निघता निघता आम्हाला यायला थोडा उशीरच झालेला, संध्याकाळ झालेली होती आणि अंधार पडत आलेला होता. तर संडे असल्यामुळे गर्दी होती आणि इथे क्यू होती, लांब होती खूप. तर मग मिस्टर इथे क्यूमध्ये उभे राहिले तिकीट काढायला आणि मग मी इनाया आणि समायराला घेऊन थोडं पुढे निघाले. इथेही इनायाचं सारखं चाललं आहे, ती सगळ्यांशी बोलते आहेत. तिच्यापेक्षा जर कोणी छोटा बेबी दिसला तर त्याला बेबी बेबी करते आहे. तिला ओळख करायला वेळ नाही लागत, ती कोणाशी पण लगेच बोलते. तर तिचं चाललं होतं असं आणि इथे पप्पांनी तिकीट घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही इथे एंट्री केली आतमध्ये. बराच उशीर झाला होता. तर खरं तर थोडं लवकर निघायचं होतं, पण मग इनाया झोपलेली होती, तर त्यामुळे मग ती उठेपर्यंत आम्हाला निघता आलं नाही. मग ती उठेपर्यंत उशीर होऊन गेलेला होता खूप.
त्यानंतर इथे पुढे आल्यावर आम्ही त्यांना समायरा आणि इनायाला प्ले एरियामध्ये थोडं खेळवलं. तसं सोसायटीमध्ये आहे खेळायला, पण समायराला इथे खेळायचं होतं. मग खेळवलं आणि आम्ही निघालो. आणि बाहेर आल्यावर काही न खाता घरी येणं असं जर होणारच नाही, तर मग इथे आम्ही मिस्टरांनी फरसाण चाट खाल्ली, मी पाणीपुरी घेतली आणि समायरा आणि इनायाला मी इथे लोणी स्पंज डोसा घेतला. स्पंज डोसा मलाही फार आवडतो, तर मग स्पंज डोसा घेतला, खाल्ला. त्यानंतर इनायाला आणि मला उसाचा रस हवा होता, तर आम्ही दोघींनी उसाचा रस घेतला इथे. आणि उसाचा रस घेतल्यानंतर मला साईडलाच एक छान झाडांची नर्सरी दिसली, तर तिथनं मी एक मोगऱ्याचं झाड घेतलेलं, कारण की माझ्याकडे एक कुंडी होती खाली, त्यात मला एक झाड लावायचंच होतं. तर मी एक छानसं मोगऱ्याचं झाड घेतलं, ज्याला भरपूर कड्या आलेल्या आहेत, असंच घेतलं. आणि मग आम्ही घरी आलो. तर असा होता आपला आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.